स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी भाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होओपोनोपोनो, प्राणी हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. बघा, आपल्याला हाय ब्लड प्रेशर होतं. अतिशय तापट माणसाला हा विकार लवकर जाणवतो. मग आपण सतत चिडतो का, संताप करतो का, एखादी घटना क्षुल्लक आहे तर आपण तिला एवढी मोठी करतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. पण जर आपण त्या घटनेला ठीक आहे झालंय असं केलं तर तो जो संताप आहे किंवा जे आपलं बॉडी टेम्परेचर किंवा आपलं ब्लड प्रेशर हाय होणार आहे तर ते होणार नाही. किती साधं आणि सोपं आहे, पण आपण समजून घेत नाही आणि आपण सतत हायपर टेन्शनमध्ये किंवा हायपर अलर्टमध्ये राहतो आणि त्याचा परिणाम तुमच्या हृदयावर होतो आणि मग तुम्हाला हाय ब्लड प्रेशर होतं. आता हाय ब्लड प्रेशर रिलीज होण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर या संतापातून रिलीज झालं पाहिजे. सतत हायपर राहणं, सतत ॲग्रेसिव्ह राहणं हे चूक आहे, समजून घ्या. आणि आज आपण त्यासाठी टॅपिंग करणार आहोत. तर माझं हे सतत जे हाय BP होतं किंवा माझं हाय ब्लड प्रेशर आहे, ह्या मागे ज्या असलेली भावना आहे, सतत मला येणारा अतिशय संताप किंवा सतत असणारं दडपण किंवा सतत मी ॲग्रेसिव्ह असणं, ह्या भावना माझ्या शरीरासाठी घातक आहेत. त्यातून मी आज रिलीज होऊ देते आणि ह्या भावना मी हील करते आणि त्यातून रिलीज होऊ देते. रेकग्नाइज, रिलीज, हील अँड शिफ्ट. 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 रेकग्नाइज, रिलीज, heal and shift. Recognize, release, 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 heal and shift. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. पुन्हा कराटे चॉप पॉईंटवर टॅप करा, डोळे बंदच ठेवा की ही माझी अतिशय संतापाची भावना मी रिलीज करत आहे. सतत ॲग्रेसिव्ह राहणं यातून पण मी मुक्त होत आहे आणि मी माझी हाय ब्लड प्रेशर ही जी बॉडीची झालेली सवय आहे त्यातूनही रिलीज होऊ देत आहे. मी माझी सतत संतापाची भावना रिलीज करत आहे. मी माझी सतत संतापाची भावना रिलीज करत आहे. संतापाची भावना मी 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 रिलीज करत आहे. मी माझ्या विचारांकडे सतत लक्ष देईन. 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 मी माझ्या विचारांकडे सतत लक्ष देईन.
मी माझ्या विचारांकडे सतत लक्ष देईन. मी माझ्या विचारांकडे सतत लक्ष देईन. मी माझ्या विचारांकडे सतत लक्ष देईन. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि मनात सांगा की आजपासून माझा बीपीचा त्रास पूर्णपणे मुक्त झाला आहे. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा थँक्यू EFT, थँक्यू युनिवर्स, थँक्यू माय बॉडी, थँक्यू ऑल ऑफ यू.